आपण भगवंताला प्रणाम. भगवान बाबा हनुमान जी को प्रणाम. महान त्यागी बाबा जुमदेव जी को प्रणाम. परमात्माई नमस्कार. परम पूज्य परमात्मा एक चिंपी नागपूर शाखा उमरे अंतर्गत या बामणी गावामध्ये श्रीमान्य नागेश्वर बापू आंबोले यांचे निवासस्थानी बाबांच्या आदेशाप्रमाणे त्यागाचे हवन कार्य 11:30 वाजता या ठिकाणी संपन्न होऊन त्याच निमित्त बाबांच्या आदेशाप्रमाणे भगवत कार्याची चर्चा बैठक या ठिकाणी सुरू आहे. या चर्चा बैठकीमध्ये चराचरात व्यास करणारी चैतन्य शक्ती सृष्टीचे विधाता भगवान बाबा हनुमानजी या ठिकाणी उपस्थित आहे. यांना माझा प्रणाम. सर्व सेवकांचे लाडके गुरु महानत्यागी बाबा जुमदेवजी बाबा सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहे. यांना सुद्धा माझा प्रणाम. तसेच सर्व सेवकांची लाडकी आई वाराणसी आई वेळोवेळी बाबांना साथ देणारी सेवकांना मार्गदर्शन करणारी आणि आपलं आयुष्य बाबांना देणारी आई हा सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहे. यांना सुद्धा माझा प्रणाम. गावातून आलेले मार्गदर्शक गटातून सेवक सेविका बालगोपाळ या सर्वांना माझा नमस्कार नमस्कार नमस्कार. सांगण्यासारखे भरपूर आहे आणि रात्री गजूदारांनी वेळेवर फोन केला आणि मला आतुरता होती कारण गेल्या वर्षी आपण कोणतं रोना 1 जानेवारी कैलासी संडेगी त्या ठिकाणी होते. मला असं वाटलं रात्री फोन याच्या अगोदर काय चुका नाही का बा, कारण आपण जानेवारीचा पहिला दिवस नवीन वर्षानिमित्त भगवत कार्यामध्ये राहावं आणि असं म्हणता क्षणी रजूचा फोन आला असा काय म्हणे आणि आपल्याला त्यागाचं हवन कार्य मिळणार आहे. तर ठीक आहे म्हणला. दाभाडे साहेबाला फोन करा तिरुमूर्ती नाही का. तर फोन केला आणि मला त्या पडोळे साहेबाला फोन कर आपण 2 व्हीलरनं जाऊ. परंतु परमेश्वराची कृपा महान आहे आणि आम्ही 2 व्हीलरने येणार आहे. आमची एक गाडी सुद्धा झाली त्या ठिकाणी वेळेवर सकाळी 10 वाजता प्रत्येक सेवकांना फोन केला तर सेवक तयार झाले आणि आम्ही 10-11 लोक या ठिकाणी उपस्थित झालो. ही परमेश्वराची कृपा आहे. जी मनामध्ये जी इच्छा होती ती पूर्ण झाली. तर आपण आतापर्यंत प्रत्येक मार्गदर्शक सांगत आहे तर तत्व शब्द नियम मान त्यागी बाबा जुमदेवजींनी दिलेले या तत्व शब्द नियमाचं जर पालन केलं आणि आपण विश्वास ठेवला तसा हा मार्ग विश्वासावर आहे. प्रत्येक व्यक्तीने जर विश्वास ठेवून काम केलं तर त्याचा भगवंत कधीही विश्वास तोडत नाही. मलाही खूप याबद्दल जेव्हा मी मार्गात नव्हतो तेव्हा मी विश्वासानेच या मार्गात आलो, मार्गाशी जुळलो आणि परमेश्वराच्या कृपेने म्हणतो की बाबा जुमदेवजीच्या आशीर्वादाने या ठिकाणी येऊन पोचलो. तर सुंदर असे अनुभव भरपूर काही सांगणार आहेत, मार्गदर्शन आहे आणि मग एक छोटासा मी त्याचा आतापर्यंत त्या साहेबांनी सुद्धा सांगितला. सेवकांनी आणि सेवकींनी तत्व शब्द नियमाची गरज आहे परंतु चर्चा बैठकीची गरज आहे का आपण काय केल्याने काय होईल म्हणून एक छोटासा अनुभव आहे का. सगळ्या गावामध्ये मी कामाला होतो त्या ठिकाणी कामाला गेलो आणि त्या अनुभवाला सरासरी 25 वर्षाच्या वरच झाले. त्या गावामध्ये भोलेच्या घरी मी बांधकामासाठी गेलो आणि बांधकाम चालू होतं. त्या ठिकाणी अंबादाजी शिर्की यांची पत्नी आणि त्यांचे कार्य होते पितांबरजी ढेकाटे मुक्काम शिर्की मार्गदर्शक. का ते शिर्की अंबादाजी शिर्की त्यांच्या घरी पत्नीवरची आपत्ती आली आणि म्हणून सगळ्यांनी रोज कामावर येऊन बसत होते. तर कामावर येऊन बसत होते तर म्हणे गोळकर साहेब म्हणे अशी घटना घडली आहे कारण
मी भजन मंडळ असल्या कारणानं भजन गात होतो, त्याच्यामुळे प्रकाशात आलो आणि त्यांना म्हणजे तुम्हाला काहीतरी त्याच्यातले अनुभव आहे, तर माझ्या घरी म्हणजे अशी परिस्थिती झाली. मी म्हणलं कशी झाली बा? तर माझ्या पत्नीची जी पाळी आहे, माझ्या पत्नीची जी पाळी आहे भरपूर जात आहे अशी हलावून गेली म्हणे. आणि पाळी गेल्यानंतर हलावून गेली म्हणे, काही समजत नाही म्हणे. मी म्हणलं काहीतरी मार्गदर्शकाला फोन करायला पाहिजे का, काही चुकी केली असेल तुम्ही, नाही का? तर म्हणलं काहीतरी त्याचं छानबीन करा, चुकी झाली असेल किंवा काही केलं की म्हणे आम्ही, परंतु काही बंद होऊन नाही राहिली म्हणे. तर ठीक आहे म्हणलं, तर एक काम करा म्हणलं, तुम्ही परमेश्वराला सांगा का परमेश्वरा हे भगवान बाबा हनुमानजी, हे परमेश्वरा माझ्या पत्नीची जी पाळी भरपूर जात आहे, तर जे झालं पाहिजे, जे नियमानुसार व्हायला पाहिजे, जे कालचक्र चालत आहे, नियमाने चालत आहे, जर बंद पडलं तर सूर्य जागी राहील, चंद्र जागी राहील आणि पृथ्वीवर अजरामतल मचल, या म्हणीप्रमाणे जे व्हायला पाहिजे तेच व्हायला पाहिजे, असे परमेश्वराला योग मागा म्हणलं आणि त्या बाईला तीर्थ बनवून द्या म्हणलं होता. तर ठीक आहे साहेब म्हणते. त्याच्यानंतर त्यांनी काय केलं हे मला माहित नाही, परंतु दुसऱ्या ते तिसऱ्या दिवशी पुन्हा ते आले. साहेब म्हणतो पाळी बंद झाली, पाळी नाही का, पाळी पूर्ण बंद झाली. म्हणून असं कसं होणार आहे बा काही दिवस गेल्यावर? तर यांनी त्या भगवंताला असं सांगितलं, त्यांच्या विचारावर की मी भगवंताला एवढं सांगितलं का भगवंताची पाळी जात आहे हे बंद झाली पाहिजे. म्हणून मी म्हणलं परमेश्वराने तुमचं ऐकलं आणि पाळी बंद केली, याच्यात काय म्हणलं नाही का? तर त्याच्यानंतर मी त्यांना पुन्हा मार्गदर्शन केलं माझ्या पद्धतीनं, ज्या पद्धतीनं गणेश त्या पद्धतीनं, आणि त्यांना सांगितलं का तुम्ही चुकी केली, जे पाळी व्हायला पाहिजे, जे होणार आहे तेच होणार, तेच व्हायला पाहिजे बा, परंतु तुम्ही तसं केलं नाही. म्हणून सगळ्यांनी म्हणलं तुम्ही जसं मी सांगत आहो तसं तुम्ही आपल्या मार्गदर्शकाला सांगा आणि याच्यासाठी म्हणलं 3 दिवसाचं चुकीचं कार्य करा. ज्या पद्धतीनं परमेश्वरानं सांगितलं त्या पद्धतीनं होईल. त्याच्यानंतर त्यांनी तिथं जाऊन सर्व जाऊन सगळ्यांनी माफी मागितली आणि कार्यकर्त्याचं कार्य घेऊन सगळ्यांनी जसं तर तसं झालं आणि त्या ठिकाणी समाधान झाले. आणि त्यांनी मग फोन केला, म्हणे साहेब म्हणे तुम्ही ज्या पद्धतीने सांगितलं ते केलं आणि म्हणे माझी चुकी झाली होती, मी असं बोलायचं तर असं बोललो का बंद झाली पाहिजे, तर भगवंतानं पाळी बंद केली म्हणे आणि बोलण्यामध्ये चुकलो म्हणे. म्हणून आपण जे बोलतो तो बोलताना विचार करत नाही, बोलताना विचार करत नाही. आणि म्हणून मार्गदर्शक सुद्धा समजावून सांगतात, वेळोवेळी समजावून सांगतात बाबा ही चर्चा बैठक ही महत्वाची आहे. चर्चा बैठकीमध्ये जा, हप्तेवारी जा, 15वारी जा आणि चर्चा बैठकीचा आनंद घ्या. माझ्या गावातला सुद्धा असाच अनुभव आहे, त्यांनी तसंच केलं. म्हणून बाबांनी दिलेले 4 तत्व, 3 शब्द आणि 5 नियमाचं तुम्ही पालन करा, मी सुद्धा करेन. एवढे बोलून मी माझं मार्गदर्शन या ठिकाणी संपूर्ण. सर्वांना माझा नमस्कार.